हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे सॅटर्डे. तर रोज पोहे, उपीट आणि असं नाश्ता खाऊन मला खूप कंटाळा आलाय. तर काय खायचं तुला? सँडविच. हो, तर जिजाला सँडविच खायचं आहे. मग आपण आता सँडविच बनवूया. तर मी मुंबईला राहायच्या आधी, तर तिकडे मुंबईला ठिकठिकाणी थोड्या अंतरावर सँडविचच्या गाड्या असायच्या. पण इथे पुण्याला ते मात्र वेगळं आहे. इथे पुण्याला सगळ्या ठिकठिकाणी वडापावच्या गाड्या दिसतील तुम्हाला आणि मिसळपाव भेटतील. तर पुणे आणि मुंबई ह्याच्यामध्ये थोडा डिफरन्स. हाय हाय, खाऊ खायला या. तर मी ब्राऊन ब्रेडचं सँडविच बनवते आज. तर त्यासाठी मी बनवली ग्रीन चटणी. ही चटणी मी आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं टाकलं आहे याच्यामध्ये, ओलं खोबरं, आणि लिंबू पिळलं आहे. कारण का ही अशीच चटपटीत लागते ना, म्हणून. तर फर्स्ट आपण बटर लावून घेऊयात सगळ्या ब्रेडला. तरी ग्रीन चटणी टाकूया आपण. ग्रीन चटणी फ्लेवर येतो खूप सँडविचला आणि खूप यम्मी आणि चटपटीत लागते ही चटणी. चाट मसाला टाकते मी, थोडं टँगी आणि टेस्टी लागेल. टेस्ट करून बघूया. खूप यम्मी झालं. हे लवकर. लिहि लवकर. तू लिहिलं ना मी तू झोपते, मग झोप तू. हां, पण आता झोपायचं नाही, ते पहिलं कंप्लीट कर मग झोप. दे इथे खोडभर. इरेजर कुठे गेला? दे इथे. नाही माहित. दे इथे, लपवू नको मुद्दा म्हणून. दे इथे, दे. तर लहान मुलांचा अभ्यास घेणं हा खूपच कंटाळवाणं काम आहे. कारण का ते ऐकत पण नाही आपलं आणि त्यांना बळबळ अभ्यास करायला बसवावं लागतं. अरे श्रद्धा म्हणतो का? श्रद्धा म्हणतो तू? मम्मा म्हणायचं. हां, मम्मा म्हणायचं वीर.
हो. बरोबर येते ना. काय म्हणायचं? ए मम्मा. ओय ओय मी कशी मम्मा बोलते हा. पाय देत पा. मी शेताला ना मम्मा बोलते हा ना. हो. तू काय बोलते? मम्मा. बघ, ही मम्मा बोलते. मम्मा. तू काय बोलायचं? मम्मा बोलायचं. सो आता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि मी जात आहे जिजाला आणि वीरला घेऊन पार्कमध्ये जाणार आहे. सो आम्ही आलो आहोत सदाशिव पेठेतल्या गणराजमध्ये आणि हे गणराज हॉटेल हे पावभाजीसाठी फेमस आहे. तर आम्ही सगळ्यांनी तिकडे आज रात्रीचा डिनर तिकडेच केला आणि मग आम्ही घरी आलो. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.